सन्मान्य अध्यक्ष महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी आपल्या समोर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमधला 11वा अर्थसंकल्प मांडलेला आहे। आता जयंतराव पाटील सन्माननीय यांचं भाषण झालं आणि त्याच्यावर काही टीका टिप्पणी केली। त्यांनी सुद्धा 10 अर्थसंकल्प मांडलेले आहेत। आता त्यांना सुद्धा माहिती आहे, काही वेळा त्यांनी सांगितलं, मला सुरुवातीला सांगायचं आहे की या बाबतीमध्ये चांगलं काम असलं तरी विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्षाचे असामान्य सदस्य हे विरोध करणार, पण त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या एक व्हिसल ब्लोअर म्हणून जे की जागा करण्याची एक पद्धत आहे किंवा आपण कुठे चाललोय याच्याकडे अधिक लक्ष जे आहे वेधण्याचं काम जे आहे सदस्य करत असतात। त्यामुळे त्याची गांभीर्याने दखल घेणं हे सुद्धा आवश्यक आहे असं मला वाटतं। जयंतराव पाटलांनी सांगितलं की अरे बाबा, हे तुम्ही पैसे दिले ते SC आणि STच्या याच्यातून सुद्धा पैसे काढले दिले, याच्यापूर्वी किती आपणच जे आहे किती वेळा असं केलेलं आहे की एखादी वेगळी योजना आली तर आपण ते पैसे जे आहेत त्यांच्यासाठी जे आपण घेतो ते पैसे त्या भागामध्ये वापरतो आपण। आता याच्यामध्ये त्यांनी वापरले असते। तुम्ही आता सांगितलं का की मला तुम्ही सांगा की एवढे पैसे लोकांचे द्यायचे राहिले। अहो, आज नाही, मी आज अनेक वर्ष पाहतोय, दरवर्षी जे आहे हे कंत्राटदारांचे पैसे द्यायचे राहतात आहे PWDचे, मग पुढे ऑनगोईंग ते सुरू राहत आहे, थोडे मागचे दिले जातात। आता असं एकही वर्ष मला दाखवा की आता सगळे PWDचे जेवढी कामं झाली त्याचे पैसे तुम्ही सगळे देऊन टाकले नाही, म्हणून तर सांगितलं। आणि 10 अर्थसंकल्प मांडले आहेत म्हणून मी त्यांना नाही, पूर्वीची गोष्ट वेगळी होती। पूर्वी जरा काय म्हणतात कर्ज झालं तर फार मला आठवतं की 1996 मध्ये BJP आणि शिवसेनेचं सरकार होतं आणि त्यावेळेला पहिल्यांदा जे आहे कर्ज हा विषय आला आणि मी विरोधी पक्षनेता होतो वरच्या हाऊसमध्ये आणि मी सांगितलं की महाराष्ट्र जो आहे कर्जाच्या विळख्यामध्ये चाललाय। त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की कर्ज घेतलं नाही तर विकास कामं होणारच नाहीत, आपले विकासासाठी कर्ज हे घ्यावंच लागेल। हे त्यावेळेचे स्वर्गीय सन्माननीय मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी यांनी मला त्यावेळेला उत्तर दिलं होतं। पण त्यानंतर जे आपण पाहतो की हे सगळं वाढतंय हे तर खरंच आहे। खरं म्हणजे आम्ही सुद्धा थोडंसं काळजीत होतो की एवढे टेन्शनमध्ये की आता ह्या लाडकी बहिणीचे हे सगळं वाढलेलं आहे, त्यामुळे इतर सगळ्या डिपार्टमेंटना पैसे मिळणार की नाही, पण तसं काही जयंतराव झालेलं नाही। याचं कारण असं आहे की आपण पाहतो आहोत नाही, उत्तराचं भाषण नाही, तुम्ही पुढे मी बोलतो ना, पुढे काय बोलायचं आहे ते तुम्ही अगोदर जे बोलता, आता तुमच्या लाईन मध्ये आलेलो आहे ना